काय गंमत आहे बघा, 2024चा T20 वर्ल्ड कप सर्वार्थाने अनपेक्षित निकाल देणारा ठरत आहे. नुसतंच अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केल्याची गोष्ट नाही आहे, दुसरीकडे अफगाणिस्ताननी न्यूझीलंडला अगदी आरामात पराभूत केलेलं आहे. तब्येतीत क्रिकेट खेळून पराभूत केलेलं आहे. कॅनडाने आयर्लंडला हरवलेलं आहे, जो त्यांच्या दृष्टीने सिनियर संघ आहे. त्यामुळे जे पॉईंट्स टेबल आहे त्याला वेगळंच रूप यायला लागलेलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये सुद्धा हे पॉईंट्स टेबल महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे, 2 सामन्यातल्या 2 विजयामुळे या गटामध्ये अमेरिकन संघ आत्ता अव्वलस्थानी आहे. अर्थात बाकीच्या संघांचा दुसरा सामना व्हायचा आहे, पण तरी एक क्षण का होईना ते अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचं अकाउंट ओपन झालेलं नाही आहे. कॅनडाने अकाउंट ओपन केल्यामुळे पाकिस्तान एकदम खाली ढकलला गेलेला आहे. आयर्लंड खाली ढकलला गेलेला आहे. आता गंमत अशी आहे की भारत पाकिस्तान सामन्याची किनार तर आहेतच, पारंपरिक खुन्नस आहे ती आहेच, पण त्याच्यामुळे भारतासाठी भावनिकदृष्ट्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा जिंकू किंवा मरूचा असतो. पाकिस्तानसाठी भावनिकदृष्ट्या जिंकू किंवा मरू आहेच, पण गुणतक्त्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्यासाठी हा सामना जिंकू किंवा मरू झालेला आहे. कारण या गटामध्ये तुम्ही जर का 2 महत्त्वाचे सामने हरलात तर तुम्हाला या गटातनं पुढच्या फेरीत जाणं हे अवघडून बसणार आहे. अमेरिकन संघासाठी आता आयर्लंडचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यांनी जर का आयर्लंडला पराभूत केलं तर ते सुपर 8मध्ये जाऊ शकतात. भारतासाठी सुद्धा पाकिस्तानचा सामना जर का भारतीय संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी सुपर 8चे दरवाजे एकदम खाडकन उघडणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघाला विविध अडचणींना, विविध आव्हानांना तोंड देऊन भारताविरुद्धचा सामना खेळायला लागणार आहे. कारण त्यांच्या दृष्टीने जे 2 गुण विजयाचे आहेत ते भारतापेक्षाही महत्त्वाचे ठरलेले आहेत. अर्थातच भारतीय संघाच्या मनामध्ये विजय सोडून दुसरा कुठलाच विजय नाही आहे, विचार नाही आहे. त्याचं कारण साधं आहे, पाकिस्तान विरुद्ध जर का विजय भारतीय संघाने मिळवला तर भारतीय संघ हा सुपर 8मध्ये 100% जाणार आहे. आणि मग 12 तारखेला होणारी भारत विरुद्ध अमेरिका लढत ही वेगळ्या अर्थाने मजेदार ठरेल. त्यामुळे गुणतक्त्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाकिस्तान संघाकरता भारताविरुद्धचा सामना हा विविध अर्थाने जिंकू किंवा मरू आहे. सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.